हेलो गुड इवनिंग फ्रेंड्स, दिस इज़ आकाश मुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, DHSची जी एक्झाम झालेली आहे स्टाफ नर्सेसची आणि वेगवेगळ्या पदाची, त्याच्याविषयी काही अपडेट मी सांगू इच्छितो, कारण बरेच मला कॉल आलेले आणि त्याच अनुषंगाने मी सांगतोय की डेफिनेटली 1 जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला सुधारित जी आन्सर कीज ती आपल्याला मिळेल, कारण भरपूर लोकांनी ऑब्जेक्शन टाकलं होतं। तर डेफिनेटली ते आपल्याला ऑब्जेक्शन होऊन डेफिनेटली 4 ते 6 मार्क त्याच्यामध्ये प्रत्येक शिफ्टचेच, कारण जे MCQ आपण ॲनालाइज केले त्यानुसार 4 ते 6 मार्क 3 MCQ 2 ते 3 MCQ प्रत्येक शिफ्टमध्ये होते, ते की वाढतील। आणि दुसरी गोष्ट आहे की सर आता सगळे बोलत होते की लिस्ट कशी लागणार, एक कॉमन लिस्ट लागेल की आपली, कारण जे 8 जे डिव्हिजन्स होते त्यानुसार लिस्ट लागेल। तर डेफिनेटली इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की TCS आय थिंक DHSची एक्झाम फर्स्ट टाईमच घेते आहे आणि DHSचे सगळे विभाग आहेत 8, तर प्रत्येक विभागानुसारच आपल्याला मेरिट लिस्ट लागेल। आणि मेरिट लिस्ट आता भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की जे मी कट ऑफ सांगितला होता मागे गव्हर्नमेंटचा आणि बाकी 2 शिफ्टचा, की सर तुम्ही रॉंग सांगता वगैरे म्हणून। बट डेफिनेटली कसं आहे, 8 विभाग आहेत, 8 विभागामध्ये कुठल्या विभागामध्ये होऊ शकते की तुमचा कट ऑफ हाय जाऊ शकतो आणि कुठल्या विभागामध्ये मे बी तुमचा कट ऑफ लो पण असू शकतो आहे। डेफिनेटली वी होप फॉर द बेस्ट की जो पण रिझल्ट असो तो चांगला असो, व्यवस्थित असो। आणि नॉर्मलायझेशन विषयी सांगायचं म्हणजे की जे सेकंड शिफ्ट होती आणि थर्ड शिफ्ट होती, जे प्रायव्हेटची जे 2 शिफ्टमध्ये एक्झाम झाली त्यांचं नॉर्मलायझेशन होईल आणि नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा मला वाटत नाही की जास्त फरक येईल। दोन्ही शिफ्टमध्ये मॅक्सिमम एखाद्या शिफ्टमध्ये मार्क वाढेल, एका शिफ्टचे नाही वाढणार। डिफिकल्टी लेवल 2मध्येच चेक करायची होती, तर पॉसिबली आहे की साधारणतः तिचेसुद्धा 6 ते 7 मार्क वगैरेचा डिफरन्स येऊ शकतो नॉर्मलायझेशन नंतरसुद्धा। तर पहिलं आपल्याला सुधारित आन्सर कीज मिळेल, जे फायनल आन्सर कीज जे म्हणू शकतो। आणि त्याच्यावरून तुम्हाला जवळपास आयडिया येऊनच जाणार की तुमचं सिलेक्शन होणार की नाही। बट जोपर्यंत तुम्हाला डिव्हिजन वाईज मेरिट लिस्ट लागणार नाही, या जे कॉमन मेरिट लिस्ट म्हणू शकतो, नंबर 1 to जी पण लिस्ट असो ती, तोपर्यंत आपण अंदाजा सुद्धा लावू शकत नाही की कुठल्या रिजनचा किती कट ऑफ जाऊ शकतो, कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 8 डिव्हिजन आणि त्याच्यामध्ये एक जवळपास 30,000 आणि 30,000 प्रायव्हेटचे आणि 15,000 आपले गव्हर्नमेंटचे कॅन्डिडेटनी एक्झाम दिली होती स्टाफ नर्सेस या पदासाठी। तर वाट बघूया, डेफिनेटली एक फायनल आन्सर की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची आशंका मला असं वाटते। ॲज पर TCSचा जो एक बॅक डेटेड जर त्याचा ॲनालिसिस जर केलं आपल्याला, तर एक साधारणतः जे एक 10 ते 12 दिवसामध्ये फायनल आन्सर कीज येते आणि त्याच्यानंतर 15 दिवसामध्ये त्याची जे मेरिट लिस्ट आहे ती येईल। तर यावेळी ही प्रोसेस मला वाटते की DHSची खूप लवकर होईल। तर एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली की तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुम्हाला जॉईनिंग मिळेल। सो प्लीज पेशन्स ठेवा। डेफिनेटली एक साधारणतः जानेवारीच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला तुमचे DHSचे पण ऑर्डर मिळतील। आणि अजून एक गोष्ट अशी आहे की DMERमध्ये बऱ्याच लोकांचं जॉईनिंग झालेलं आहे, त्यामुळं होऊ शकते DHSमध्ये पण त्यांना मार्क जास्त मिळाले असेल तर ते सुद्धा पदं खाली राहू शकतात। तर खालच्या लोकांना जे मार्क म्हणजे जे वाटत होतं आपल्याला की काही लोक DMERमध्ये जॉईन झाल्यामुळं तुम्हाला सुद्धा फायदा मिळू शकतो। तर आपण एक प्रत्येक रिजनची जी मेरिट लिस्ट आहे त्या मेरिट लिस्टची वाट बघूया। साधारणतः एक 15 जानेवारीपर्यंत आपल्याला मेरिट लिस्ट पण भेटून जाईल असं मला वाटतं। ठीक आहे, तर चला मग भेटूया लवकरच पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद।